कधी लक्ष दिलं आहे का? भारतातील हजारो गावांच्या नावांचा शेवट नेहमी पूर, बाद, वाडी किंवा नेर या शब्दांनीच होतो. कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, जयपूर, हैदराबाद, जामनेर असं का बरं होत असेल? या नावांचा लपलेला अर्थ काय असू शकतो? आज आपण त्याचा भन्नाट इतिहास जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संदेश आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय गावांच्या आणि शहरांच्या नावांमागचा खरा इतिहास. पूर, बाद, वाडी, नेर, नगर हे शब्द अखेरीला येतात कसे आणि त्यांचा अर्थ नक्की काय असतो? पहिला बघूया. पूर हा सर्वात जुना भारतीय शब्द आहे. मग आता सुरुवात करूया पूर या शब्दापासूनच. पूर हा शब्द संस्कृतमधून आलेला असून त्याचा अर्थ होतो शहर, वस्ती, किल्ला किंवा राजाचे निवासस्थान. म्हणूनच भारतातील अनेक शहरांच्या नावाच्या शेवटी पूर हा शब्द लागतो. उदाहरण द्यायचे झाले तर बघा, कोल्हापूर म्हणजे कोल्ह्यांचं शहर, जयपूर म्हणजे विजयाचं शहर, नागपूर म्हणजे नागांचं शहर. इतिहासात जेव्हा एखाद्या किल्ल्याभोवती मोठी बाजारपेठ निर्माण व्हायची किंवा राजा नवीन शहर बसवायचा तेव्हा त्या शहराच्या नावाला पूर हा शब्द जोडला जायचा. दुसरा शब्द येतो बाद किंवा आबाद. या शब्दावर मुघल आणि पार्शियन संस्कृतीचा प्रभाव पडल्याचे दिसून येतोय. पुढचा शब्द आहे बाद किंवा आबाद. तर हा शब्द पार्शियन भाषेतून आलेला आहे. आबाद म्हणजे फुललेली वस्ती, सुंदरपणे वसलेलं शहर किंवा डेव्हलप्ड प्लेस. म्हणून अनेक मुघल शासकांनी शहर बसवताना नावामध्ये आबाद हा शब्द जाणून बुजून वापरला. उदाहरण द्यायचे झाले तर बघा, हैदर प्लस आबाद म्हणजेच हैदराबाद, अहमद प्लस आबाद म्हणजेच अहमदाबाद आणि फैज प्लस आबाद म्हणजे फैजाबाद. नंतर बोलण्यात सोपं होण्यासाठी आबादचा उच्चार बाद असा झाला. आता बघा वाडी शब्द. या वाडी शब्दावर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील परंपरांचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. आता बघा वाडी. वाडी हा अगदी स्थानिक मराठी आणि कोकणी शब्द आहे. वाडी या शब्दाचा अर्थ होतो लहान वस्ती, शेतीवर आधारित गाव किंवा एखाद्या पोटकुळीची वाडी. म्हणूनच आपल्या भागात अशी नावं खूप दिसतात, जसं की कुंभारवाडी, रामवाडी, नागवाडी, नरसोबाची वाडी. बहुतांश वेळा 2-3 कुटुंबांनी शेतीजवळ छोटी वस्ती तयार केली की त्या समाजाच्या नावावर वाडी हा शब्द जोडला जाऊ लागला. पुढचं नाव बघा आता नेर किंवा नेरा म्हणजे पाण्याजवळची वस्ती. नेर हा शब्द खूप प्राचीन आहे. याचा संबंध नदी, पाण्याचा प्रवाह किंवा जलाशयाजवळच्या गावाशी येतो. खूप जुन्या काळात नेर, नेरा, नेरी हे शब्द नदीकाठी वसलेल्या गावासाठी वापरले जात होते. म्हणूनच जामनेर, चोपडनेर आणि विदर्भ मराठवाड्यातील नेर गावाजवळ गाव पाण्याजवळ असतात. आता जाणून घेऊया या नगर शब्द म्हणजे संस्कृत प्लस पर्शियन याचा मिश्र वारसा असलेला शब्द. नगर हा शब्द संस्कृतमधला आहे. याचा अर्थ होतो मोठी वस्ती किंवा शहर. म्हणूनच अहमदनगर, ऊर्जानगर, उल्हासनगर, जिल्हा भद्रानगर अशी नावं दिसतात. मग एवढ्या गावांच्या नावांचा शेवट सारखाच का दिसतो? त्याचं सोपं उत्तर म्हणजे संस्कृतीचा इतिहास. भारतामध्ये शतकानुशतके आर्य, स्थानिक जमाती, मौर्य, मराठे, मुघल, अफगाण, दख्खन सुलतान, ब्रिटिश अशा अनेक राजकर्त्यांनी राज्य केलं. प्रत्येक काळात नवीन शहर तयार झाली आणि त्या भाषेतील शब्द शेवटी जोडले जाऊ लागले. म्हणून भारतात आजही पूर, बाद, वाडी, नेर, नगर असे शेवट असलेली हजारो गावे आहेत. मित्रांनो, ही होती भारतीय गावांच्या आणि शहरांच्या नावामागची खरी स्टोरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला कृपया लाईक करा, शेअर करा आणि असेच हिस्ट्री आणि एज्युकेशनल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.